आपण प्रत्येक वेळेस बघतो भांडण, सासू सुनेचं भांडण, त्यामध्ये पती पत्नीचं भांडण, अनेक घरामध्ये भांडणाचे काही कारणं असतात आणि त्या कारणावरून वाद होत असतात. परंतु काही काही वाद असे असतात की ते म्हणजे लगेच मिटतात. आता आपण जर विचार केला हजबंड वाईफचा, तर काही घरामध्ये हजबंड वाईफ असे भांडणं करतात, आज भांडणं करतात आणि 1-2 तासानं त्यांचे भांडणं जे होतात ते केवळ लगे मिटून जातात. म्हणजे हे काही आपल्याला समजदार व्यक्तीमध्येच आढळून येतं. ते कशाहून बी भांडणं होतात. आता घर म्हणलं तर भांडण असतंच, थोडं संसार असतो, संसारामध्ये वादविवाद असतात, सगळं काही असतंच, हे सर्व घरामध्ये चाललेलं असतं. परंतु काही काही घरामध्ये असे वाद होतात की यानं कार्य केलं की दुसरा कार्य म्हणतो, म्हणजे जसं हजबंड वाईफ. मग त्यांचे वाद काय होतात, ते मिटत नाहीत, त्यांचे वाद वाढत जातात. म्हणजे काय काही असं होतं की एक महिला तिच्या पतीला सांगते की हां, ह्यो मला असं म्हटलं होता, याला मी हे बोलीन, तो मला असं म्हटला होता, मी त्याला ती बोलीन. आणि पती पण असं समजतो की ही पत्नी माझ्यासोबत त्यावेळेस अशी राहिली ना, बरं हिला मी आता सांगतो. म्हणजे ते एकमेकाचे जे राग आहे, ते एकमेकाचे राग ते वाढत जातात, ते कमी होत नाही. परंतु काही ठिकाणी असं होतं की म्हणजे ते दोघंही समजदार असतात आणि वास्तविक पाहता पत्नी जी लेडीज असते ती घराला सामावून घेत असते आणि तीच कुठंतरी शांत वगैरे होत असते. तर मग नंतर काय होतं, जे हजबंड वाईफचे वाद होतात आणि वाद झाल्याच्या नंतर ते काय तासभरामध्ये किंवा 2 तासामध्ये ते परत जसे तसे मित्रमैत्रीप्रमाणे राहतात. म्हणजे हा झाला एक सुखी संसार. आता अशी एक घटना झाली की 2 हजबंड वाईफचे वाद. आता हे वाद नेमके कोणत्या कारणावरून तुम्ही तर मला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सांगणारच. हे वाद झाले आणि हे वाद नेमके मिटता हे मिटवता गेले नाही, तर यांचं जे प्रकरण आहे, यांचं जे भांडण आहे, ते थेट कोर्टापर्यंत आलं. आता ही जी घटना घडलेली ही नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. तर आता घटना काय आहे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुमचं सर्वात प्रथम आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी. तर चला, घटना काय आहे. सासू सुनेचं भांडण हे भर कोर्टाच्या जे प्रवेशद्वार असते तिथं झालं. या सुनेचं आणि सासूचं याच्यातून वाद असं दिसून येतं की घरामध्ये वाद असन आणि यांचा जो वाद आहे हा मिटला गेला नाही. यांचा वाद हा क्रॉसिंग एकमेकांना करत वाढतच गेला आणि त्याचं जे भांडण आहे ते थेट कोर्टापर्यंत आलं. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, भावांनो, कोर्टाची पायरी चढणं ही एवढी सोपी नाही. कधी कोणी सांगतात की कोर्टाची पायरी चढू नका, शक्यतो तुमचं जे भांडण आहे ते इथेच मिटवण्याचा प्रयत्न करा. कारण कोर्ट म्हटलं तर साहजिकच आहे, जरी न्यायाधीश असेल पण त्यांच्यामागं एकच नसती केस, त्यांच्यामागे भरपूर केस असते आणि सर्वांचा अभ्यास करणं एवढं सोपं नसतं. त्याच्यामुळं या सर्व केसीचा अंदाज घेऊन यांना ज्या तारखा दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळ निघून जातो. त्याच्यामध्ये मग हल्ली ते नवरदेव किंवा पती नवरा पत्नी नवरी यांचे भांडण असेल तर काय होतं की त्यांचं वय एक तर थोडं पुढं निघून जातं आणि अशी वेळ येते की त्यांचं जे भांडण आहे मिटता थांबून जातं आणि मग त्यांना कुठंतरी जाग येते की आता आपण एकमेकाला, कारण दोघांचे लग्न होत नाहीत आणि लग्न न झाल्यामुळं मग त्यांचं जे वाद आहे ते तिथंच मिटून जातो आणि तिथे नंतर एकत्र राहतात. परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असतात, परत त्यांच्यात जुने वाद वगैरे विचार भरलेले असतात आणि ते वाद निर्माण व्हायला सुरुवात होते. मग असं होत जातं. परंतु मग ज्यावेळेस त्यांना कोर्टाचा अनुभव येतो त्यावेळेस मग दोन्ही कधी समजून घेतात आणि सुखी संसार करतात, सुखी जीवन चालवतात. परंतु आता ही जी घटना झाली ही अशी झाली मित्रांनो की 2 व्यक्ती आहे, तर सासू सुनाचं याच्यामध्ये भांडण असावं आणि यामध्येच हा वाद पेटलेला असावा. तर जसं नाशिकचं न्यायालय आहे, त्या न्यायालयाचं प्रवेशद्वार इथेच एकमेकांच्या भेटी झाल्या आणि भेटी झाल्याच्या नंतर जे एकमेकांचा राग होता तो राग मनात धरून या सासू सुनेची तिथंच भांडण झोपली. त्यांची भांडण अशी झाली की नेमकी केस एकमेकांची ओढणे, अगदी कपडे फिटेपर्यंत, साड्या फिटेपर्यंत त्यांचे भांडण झाले. तुम्ही बघताय म्हणजे हे एवढं वाद झाला की हा विकोप्याला गेला आणि इथेच पोलीस प्रशासनानं यांचं भांडण सोडवलं आणि तिथे हे भांडण मिटवलं. तर तुम्ही याचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता. या अशा पद्धतीचे हे भांडण झालेलं आहे, तुम्ही बघताय स्क्रीनवर साईडला. तर मित्र हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ काय वाटतो जरूर कमेंटमध्ये सांगा आणि
तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर कॉमेंटमध्ये मला या व्हिडिओसाठी जरूर कॉमेंट करा आणि तुमच्या मनातील विचाराची एक कॉमेंट करा आणि कॉमेंटबरोबर एक सबस्क्राईबसुद्धा करा. हीच तुम्हाला विनंती. चला भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत, नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. जय हिंद.